निसर्गाचे वरदान लाभलेला आपला परिसर म्हणजे चारकोप. अनेक जलचर उभयचर प्राण्यांचे घर म्हणजे चारकोप. निसर्गाने भरभरून दिलेला विभाग म्हणजे हा खाडीलगतचा भौगोलिक भाग म्हणजेच आपला चारकोप. एक सुंदर सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार झाडं, छानसं एक तळ आणि त्यातील पक्ष्यांचे जीवन, हे दृश्य मनाला खरंच सुखद असा अनुभव नक्कीच आपणास देऊन जाईल. हो, जे हे दृश्य तुम्ही पाहत आहात ते आपल्या चारकोपमधील आहे. विश्वास बसत नाही ना? हो, पण हे आपलं चारकोपच आहे. पण एकीकडे ह्या सगळ्यांना कुठेतरी नजर लागावी अशा प्रकारे आपलेच नागरिक परिसर आणि तळे अजाणतापणे घाण पसरवत आहेत. खरंच आपणास स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे का? स्वच्छता हा शब्द वाचतात मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास आणि शिकवण्यासाठी मोलाचे काम आज जननी फाउंडेशन अनेक नागरिकांना सोबत घेऊन करत आहे. समृद्ध चारकोपच्या निर्माणामध्ये पहिले महत्त्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे हे महत्त्वाचं आहे आणि नित्यनियमाने जननी फाउंडेशन ह्यात अग्रणी आहे. समाजसेवा ही देशसेवा म्हणणे सोपं असलं तरी सेवा करणं हे सर्वसाधारण कार्य नाहीये. हे अतुलनीय कार्याचा मनापासून विचार करायला आपण हवा. सर्वांसाठी नाही, कित्येक जण आपले व आपल्या परिवाराचे पालनपोषण करताना या विवंचनेमध्ये पूर्ण आयुष्य त्यांचं निघून जातं. तर आपण समाजसेवा कधी करायची? देहापासून देशापर्यंत. आणि देशाची सेवा करायची असेल तर समाजसेवा करणं गरजेचं आहे. असं सगळं गणित आहे ते. आणि आपण सेवा ही कुठल्याही प्रकारची करू शकतो. तर जननी फाउंडेशनच्या माध्यमातून आज विभागातील एक छोटा तळ आहे जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय, ते सर्वस्वी क्लीन करण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हे घाण कुणी केलं? हे घाण आपणच केलंय, आपल्याच लोकांनी केलंय आणि ते आज ते क्लीन करण्याचा प्रयत्न करतायत. किती छोटा उपक्रम आहे आणि खूप छान उपक्रम आहे. गेले कित्येक दिवस ह्या तळ्याला, ह्या निसर्गाला, ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिले त्याच निसर्गाला ते क्लीन आणि साफ करण्याचा प्रयत्न करतायत. पण आपण कित्येक जण त्यांना साथ देतोय. कमीत कमी आपण त्यांना मदत करू शकलो नाही तर घाण तरी करू नका, एवढीच नागरिकांना विनंती. बॅनर लावलेला आहे तिकडे. त्यानंतर इतकं सुंदर तळ आहे पण त्या तळ्याची पार वाट लावून टाकली आणि ह्याच तळ्याला आज ते क्लीन करायला आणि साफ करायला एकत्रितपणे आलेत. तर आपण त्याचा आज हे समाजकार्यामध्ये आपल्याला कुठेतरी हातभार लागावा ही सदिच्छा. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी आपली काहीतरी बांधिलकी आहे, आपलं काहीतरी देणं आहे. त्या फक्त एवढ्याच नागरिकांना कळावं, इतरांनाही त्याचा बोध व्हावा. त्यासाठी ही लोक सकाळी लवकर उठून आपल्या समाजासाठी निस्वार्थपणे सेवा करतात. किती सुंदर हे दृश्य. नक्कीच आपल्याला ह्यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. खूप बरं वाटतं सकाळी सकाळी आज ह्या जननी फाउंडेशनला भेट देऊन आणि त्यांचं काम पाहून. हे समाजातले घटकच आहेत, कुठून दूर या वेगळ्या देशातून आले नाहीयेत, आपलेच नागरिक आहेत. पण किती सुंदर ही भावना आहे त्यांच्या मनात की नाही, आपल्याला आपला परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे, क्लीन ठेवला पाहिजे. ही भावना ज्या दिवशी प्रत्येक नागरिकांमध्ये जागेल ना, त्या दिवशी आपला देश खूप सुंदर आणि समृद्ध होईल, असं माझं मत.
Cleaning is very easy, but maintaining is hard. Because people are habitual of them. Yeah. That also has failed. The people come in two-wheelers and buy helmet, but they're not identified. No? Yes, I think this would create an awareness right. It's not only in this area. People also bike they come. Yeah, they come with their helmets on. आपल्या इकडचे कवणी टाकत नाही जास्त. बाहेरचीच लोक येतात, बाईकवर येतात. बहुत सारे देखा है कि कितना कचरा यहाँ पे जमा हुआ है। मेरा लोगों से यही एक विनती है कि आपके पास जो भी पूजा अर्चा का सामान होगा, नारियल हो, फूल हो, उसे अलग से आप घर में जमा करके जब बीएमसी के लोग आते हैं सूखा कचरा या सूखा जो भी फूल हार का लेके जाने के उनके पास दे दीजिए, या तो फिर मंदिर के बाहर बहुत बड़े बड़े कलश रखे हुए हैं तो उसमें डाल दीजिए, तो इसमें अपना बीएमसी आके लेके जाएगा, तो उससे आपको बुरा भी नहीं लगेगा कि हमने यहाँ वहाँ भगवान का चीजें डाल दिया है। दूसरी बात है जो मंदिर वगैरह लेते हैं लकड़ी का, वो हमने देखा कि चूना हो जाने पर उसको सीधे सीधे उन लोग यहाँ पर आके लेके आके डाल देते हैं। ये बहुत बुरी बात है। इसकी वजह से इसका परिणाम इतना बुरा होता है कि यहाँ पे जो पंछी आते हैं उनका बसे बसाया घर उजड़ जाता है, वो तितर बितर हो जाते हैं, उन्हें ये नहीं समझ में आता है कि हम कहाँ जाए। और उसके बावजूद और यहाँ पे जो पानी पड़ा है वो भी इतना गंदा हो जाता है कि लोगों यहाँ पे आते जाते हुए भी इसकी बहुत सी गंदी बदबू आती है। वो सेहत के लिए और अपने पर्यावरण के लिए भी बहुत हानिकारक होता है। हम सब पर्यावरण प्रेमी हैं। ये तो हमारा सिर्फ एक ही इंटेंशन है कि हमारा नेचर को क्लीन रखना है, साफ रखना है, और जो बर्ड्स आते थे पहले वो वापस इनको वेलकम करना है। क्योंकि हमने 2019 में जो 105 दिन किया था उसकी वजह से यहाँ पे यही जगह पर 200 कॉर्मोरेंट से भी ज्यादा यहाँ पर आए थे। उसके बाद में सारे बर्ड्स वापस आए। लेकिन हमारा जो मेंटालिटी है वो हमको बदलना चाहिए। ये कचरा जो हम सीधा पानी में फेंकते हैं, हम ये नहीं सोचते कि इसके अंदर भी जीवित प्राणी है, उसको हमको बचाना है, सबको बचाना है। और हम जानते हैं कि आजकल ग्लोबल वार्मिंग की वजह से क्या क्या हो रहा है। तो हमको मेन इंटेंशन है कि पूरी बॉम्बे में हमारा नेचर को प्रिजर्व करना है। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मेरा ये सबसे एक रिक्वेस्ट है, पर्यावरण को बचाना है। हाँ, पर पर्यावरण को बचाने के लिए हम क्या कर सकते हैं? हम अभी हमारे नारे से शहर मुंबई में है। यहाँ पे एक छोटा सा पॉन्ड है चारकोप सेक्टर 8। पर मेरा मैसेज आज आपके लिए क्या है? यहाँ पे इतना ज्यादा पोल्यूशन है। हमारा ये सेकंड संडे है और यहाँ पे आके हम लोग को सभी को पता चलता है कि कितना प्लास्टिक है। और ये प्लास्टिक जो है, ये सिर्फ पशु पक्षी प्लास्टिक नहीं खा रहे हैं, ये प्लास्टिक हमको खा रहा है। ये प्लास्टिक जो है हमारा जीवन में प्रॉब्लम्स ला रहा है। तो ये हमारा एक ऐसा ड्यूटी होता है कि पर्यावरण को बचाने के लिए, अर्थ को बचाने के लिए, मुंबई शहर को बचाने के लिए हमें सभी साथ आना चाहिए और मिलजुल कर काम करना चाहिए। और मेरा यही मानना है कि अखंडता से तो सिर्फ प्रचंडता होता है, और ये तो हम सब कर सकते हैं। पर्यावरण को बचाने के लिए, मुंबई को बचाने के लिए, और जो भी मुंबई सिटी है इसको क्लीन एंड ग्रीन रखने के लिए हम सब यहाँ आ सकते हैं। तो चारकोप पॉन्ड में जरूर आइए यहाँ पे।
हाय, मैं राजीव चारकोल सेक्टर 8 से। यहाँ पर मैं 2 साल से मैं रह रहा हूँ और मैंने देखा कि यहाँ पर जो मैंग्रोव है, जो यहाँ का जो लेक है, गार्डन है, इतने सुंदर है। इतने पक्षी यहाँ पर आते हैं, जैसे पेंटेड स्टॉक्स और किंगफिशर और बहुत सारे बर्ड्स आते हैं यहाँ पर। और इतना अच्छा ये पर्यावरण के लिए जगह है कि इसको एक बर्ड सेंचुरी डिक्लेयर किया जा सकता है, जो एक टूरिस्ट के लिए एक बहुत ही बढ़िया एक स्थल बन सकता है। इतना बढ़िया यहाँ पर जो लेक है, यहाँ पर बोटिंग वगैरह शुरू कर सकते हैं अगर इसकी साफ सफाई अच्छी तरह से रखें। मेरा रिक्वेस्ट है, यहाँ के जो लोकल लोग हैं, जो ये कचरा यहाँ पर फेंकते हैं, जो शॉर्टकट लेते हैं कि भाई इनको मतलब दूर फेंकना नहीं पड़े, इधर आके तुरंत फेंक देते हैं पानी में। तो ये बात समझ लीजिए कि भारत में पानी को सबसे पवित्र माना जाता है। जितनी भी हमारी नदियां हैं उनकी पूजा की जाती है, और आप लोग सबसे ज्यादा कचरा पानी में ही फेंकते हैं, और ये आप लोग का ही नुकसान है। ये आप लोगों का इलाका है, अगर आप लोग खुद इसमें कचरा फेंकेंगे, अपने ही इलाके को आप लोग गंदा कर रहे हैं। तो मेरा रिक्वेस्ट है सभी लोकल लोगों से कि वो एक दूसरे से बोले कि यहाँ पर कचरा मत फेंके, हमारा इलाका है, हमको साफ रखना है। हर एक जगह जो लोग रहते हैं उनको अपनी अपनी जगह का ध्यान रखना है, तो अपना बॉम्बे, अपना इंडिया सुंदर बन सकता है। नमस्कार. आजच्या ड्राईव्हमध्ये सर्वात लहान वयाचं जर कोण असेल आणि सुंदर बोललं असेल, जे मला पटलं, जो भाष्य उन्होंने किया, जो सच में दिल से छू लेने वाला बात था, तो वो ये है. आपका शुभ नाम? जिदान कैस्लिनो। जिदान कैस्लिनो. और आपका उम्र क्या है? मैं अभी 15 साल का हूँ. विचार करा, येणाऱ्या पिढीला, आपली ही जी नवीन पिढी आहे, तिला हा मेसेज कळलाय की आपल्याला जर वाचवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. अशाच गोष्टी ह्याच्या वयाच्या लोकांनी आत्मसात कराव्या. आणि मी आज ह्याच्यापेक्षा मोठा असलो तरी ह्याचा खरंच सन्मान करतो, कारण का खूप काही शिकण्यासारखं मिळालं आज मला. की त्याने एक शब्द वापरला की लहानांपासून प्रचंड ते समथिंग लाईक आपले बोला, अखंडता से प्रचंडता. अखंड असं ते प्रचंडता. म्हणजे विचार करा, शब्दाचा प्रयोग पण इतका सुंदर केलाय. तर तुझं खूप खूप धन्यवाद मित्रा. खूप छान काम केलंस, असंच काम करत राहा. तर अशाच पिढीला आम्हाला बघायचंय आणि फार आनंद वाटतो की आम्ही काही देऊन जाणार आहोत, तर ह्या चांगल्या पिढीच्या हातात भारत देणार आहोत, या आपला देश जाणार होता, तर ह्या चांगल्या हातात जाणार आहे. असेच हात पुढे यावे. लहान लहान चिमुकले हात आज आहेत, ते उद्या मोठे होतील आणि अशाच विचाराच्या लोकांनी आपला देश खरंच प्रगत आणि समृद्ध होईल. थँक्यू. तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ओके.